1,00,000 आणि त्यावर 10% इंटरेस्ट. 1,10,000 मोजून घ्या. थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या अमाऊंटची ट्रान्झॅक्शन्स करता त्यासमोर माझे 1,00,000 रुपये काहीच नाही आहेत. बट आय एम होपिंग की मी तुमच्यासोबत हे पैसे रिइन्व्हेस्ट करत राहिलो तर तुमच्या मदतीने मला जास्त रक्कम मिळेल एक दिवस. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, तुमचे पैसे माझ्या सेफ कस्टडीमध्ये आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट, एक छोटी रिक्वेस्ट होती. म्हणजे हे 15,000 रुपये मला जरा इमर्जन्सी म्हणून काढून घेतोय, पण बाकीचे पैसे तुम्ही रिइन्व्हेस्ट करा. चालतील ना? ठीक आहे. थँक्यू. निघतो मी. अरे काळजी करू नका. तुमचे पैसे माझ्या सेफ कस्टडीमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा फोन 24 तास चालू असतो. कधी तुम्हाला डाऊट आला किंवा फोन करा असं वाटला तर एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता. ओके? या. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. भैरवी, भैरवी. काय झालं बाबा? अनिश कुठे गेलाय? तो खाली गेला होता, मी फोन करते त्याला. फोन बोलव त्याला वरती बोलव. आला. कुठे गेला होतास? मी मित्राला भेटायला. वाजले किती? बाबा तो जवळ. काय चाललंय तुझं? घरात लहान मुलं आहेत. मोठ्यानं जर शिस्त नसेल तर मग लहानांना कशी लागणार? काय? थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. आपण उद्या बोलूया. नाही, आत्ता बोलायचंय मला. बस. मगाशी ईश्वरशी बोलताना माझ्या लक्षात आलं की वर्षाने ठेवलेले त्या लिफाफ्यात पैसे होते. जेव्हा मी बघितलं त्यावेळी तू तिथं होतास. म्हणजे? त्यावेळी म्हणजे तू ते पैसे बघितलेस, बरोबर आहे? म्हणजे बाबा? पण ईश्वरचं असं म्हणणं आहे की त्यात पैसे नव्हते. इतर कुणी असं म्हटलं असतं तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण ईश्वर स्वतः म्हणतोय म्हणजे मला त्याची खात्री करून घेतलीच पाहिजे. नाही, माझं म्हणणं आहे असं नव्हतं मला म्हणायचं. मी फक्त एक शंका वर्तवली एवढंच. बाकी याले म्हणतात दैवगती. मी घरची बाई एवढं खसा करडून सांगत होती, मायावर विश्वास नाही ठेवला आणि या बाहेरच्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवला. एक मिनिट, मध्ये मध्ये बोल नका उगाच. मध्ये बोलायचा प्रश्नच नाही ना भाऊजी. मला काय म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला त्रास झाला ना, बरं नाही ना त्याला. आणि त्याचंही सोडून द्या, घरादाराला त्रास झाला ना. पैसे तर नव्हतेच.
माझी 100% खात्री आहे त्या लिफाफ्यात पैसे होते. मी म्हणालच होतं की वर्षाने मला अडचणीत टाकलंय. मी त्याला पैसे परत करणारच होतो, पण त्याआधी एक मिनिट बाबा. मगाशी मी पोलिसांसमोर काही बोललो नाही, पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलं नाही. अनिश, तू काय बोलतोयस? अरे सकाळी एवढं भांडण झालं आपलं, एवढी शोधाशोध करत होतो आपण, तेव्हा एकदाही हे बोलला नाहीस तू. या दोघांचं सोड, पण तू आता सरळ सरळ बाबांना तोंडावर खोटं ठरवतोयस. मी कोणालाही खोटं ठरवत नाहीये. हा, मी खरं तेच सांगतोय. त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलेलं नाहीये. मे बी जसं ईश्वर काका आणि राधा मामी म्हणतायत ना, तसंच असेल. त्यातच तथ्य असेल. बघा, विचार करा. याला काय अर्थ आहे का? आहे का अर्थ? म्हणजे माझी ढोलकी झाली ना, दोन्ही बाजूने वाजवतात आणि पैसे पण नाहीत ना. किशा मामा, बाबांची बोलताना तोंड सांभाळू ना. आणि आता हे मी शेवटचं सांगतेय. ऐका ना, चुप बसा ना, शांत राहा, शांत राहा. तो आहे ना वरती बसलाय ना. अनिश, लिफाफ्यात पैसे होते ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि तुझं हे असं वागणं म्हणजे चोराला पाठीची घालण्यासारखं आहे. हे बघा बाबा, तुम्ही अनिश अनिश, दिवसभर खूप कटकटी झालेल्या आहेत. प्लीज आता झोपायच्या वेळेस आहे ना, वाद नकोय. मी एक काम करतो, अशोकला माझ्या घरी घेऊन जातोय. हा प्लीज अशोक, चल. तसाही हा तुषार उशिरा येणार आहे. चल चल चल, चल माझ्याकडे चल. चल 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 चल. नको मारू मला. कुठं काय करते? मला झोप नाही येत. क्वार्टर मारावी लागते ना मला आता. चुपचाप झोपा, झोपा चुपचाप. तुला काय जातोय बोलायला? मी तर परका माणूस कोण येतो मला तोडून जातो. एवढा अपमान सहन करायचं तर क्वार्टर प्यावी लागते ना. आता कुठं माया मनासारख्या गोष्टी घडून राहिल्या घरामध्ये. झोपा. बाप्पा भाई आहे का कोण आहे का तू? हा, तू परक्या माणसासमोर मला नाक घासायला लागतं. हे तुझ्या मनासारखं झालं. माया एक गोष्ट लक्षात आली. दगड किती मोठा असला तरी तो फुटते. फक्त त्याच्यावर सारखे 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 घाव घाला लागते. असं फटकन फुटून जाते. म्हणजे सांग, तू आता एवढ्या रात्री दगड फोडायला जाते? तुले सांगतो, दगड फोडायला सोड. इथे त्या पोलिसांनी मले फोडला असताना. पण मले एक सांग, ह्या घरात पैसा होता आहे की नाही? आपल्याला काऊन नाही सापडला? पैसा नाही सापडला, खजिना सापडला किसनराव सरकटे. म्हणजे काय? थे सुनबाई सारही बोलत राहते ना, महा घर, माही माणसं, महा कुटुंब, असं म्हणे आम्ही असे घट्ट एकमेकाले धरून आहोत. आमच्यात प्रेम आहे ना, काय 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 काय. त्या तिच्या त्या नात्याले असं खिंडार पाडलं. तो दगड जो आहे ना, नात्याचा असा खटकन फोडून टाकला. ए बाई ऐक ना, पाया पडतो तुझ्या. मुली समजेल असं बोल ना बाप्पा.
पैसे घरातच होते, पण ते आपल्याकडे नव्हते, अगं बाई, मग कुणाकडे होते? अनिशकडे. ओ बाप्पा, पोट्टाकडे होतं का? हा, आणि त्याच्यामुळे मला अपमान सहन करावा लागला. आता जाऊन भाऊजीले सांगतो का बाबा चोर तुमचा पट्टा आहे म्हणून. किसनराव सरकटे, काय करू तुमच्या बुद्धीचं? हा, ते दारू पिऊ पिऊ ना तर बुद्धीला गंज चढला तुमच्या. ऐका, थांबा जरा. आता चोराले उघडं पाडणं शहाणपणा नाही, चोरासोबत दोस्ती करणं शहाणपण आहे. आता यायच्या नात्याच्या दगडाले असे घाव घालू घालू तुकडे तर करायचेच आहे आपल्याला. हा, ते तर करूच. ते झाल्यावर मग सगळं आपल्या हाती येते की नाही पा. एकदा का दगड फुटला, घर आपलं, पैसा आपला, घरी मांजर आपली. अमेरिकेला परत नाव काढाल तिचं? नाव काढाल? परत नाव काढाल? अमेरिकेत परत नाव काढलं तर खारी माजरी तर जिवंत राहणार नाही तुम्ही. डोक्याले ताप, घामान धामाचा नवरा माया प्रेमाचा. अनिश, तुला कोणासमोर काय बोलायचं नाही कळत का? आता मी माझं ओपिनियन सुद्धा द्यायचं नाही का? नाही द्यायचं, आणि या मामा मामींसमोर तर नाहीच द्यायचं. तूच म्हणतोस ना की परकी माणसं आहेत, बाहेरची माणसं आहेत, पण त्यांच्यासमोर आता काय मेसेज जातोय माहितीये का? की आपला आपल्याच बाबांवर विश्वास नाहीये, आणि या दोघांना तेच हवंय. तुला कळतंय का? हे बघ, मी या गोष्टींचा विचार केला नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. इतकं इलॉजिकल. म्हणजे आज सकाळी तू असं काहीच बोलला नाहीस की एनव्हलप मध्ये पैसे होते का नव्हते मला माहित नाही, मग आता अचानक हे का बोललास? मी म्हटलं ना, मला त्यांना सगळ्यांसमोर खोटं ठरवायचं नव्हतं. आत्ता ठरवलंस त्याचं काय? अरे कॉमन सेन्स आहे अनिश. बाबा उगाच का म्हणतील त्या एनव्हलप मध्ये पैसे दिसले नाहीत म्हणून? म्हातारपणे होऊ शकतं ना असं. व्हॉट? अचानक एका दिवसात? हो, मग हे असे आजार एका दिवसातच कळतात. आता ईश्वर काकाच बघ ना. म्हणजे तुला म्हणायचंय बाबा आजारी आहेत? हे बघ, मला म्हणायचं नाहीये, बट देयर इज अ पॉसिबिलिटी. त्या एन्व्हलप मध्ये पैसे होते हे फक्त बाबाच म्हणतायत. ते पैसे हरवलेत हे सुद्धा फक्त बाबाच म्हणतायत. सो आय डोंट नो. आता त्यांनाच विचारायला हवं. म्हणजे असंही असू शकतं की त्यांनी पैसे कुठेतरी उचलून ठेवले आणि आता त्यांना आठवत नाही आणि आता हरवले असतील त्यांच्या हातून. कधी कधी ना मला खरंच कळत नाही अनिश. लॉस्ट वाटतं रे तू बोलतोस तेव्हा. कधी कधी, हल्ली कायमच. तुला तसंही माझं बोलणं पटत नाही ना. हल्ली तुला फक्त बाबांचंच म्हणणं पटतं. आत्ताही तू तसंच कर. त्यांचंच आहे का? येस. माऊ, सॉरी. काय झालं सनू? मला ऍक्च्युली काकाशी बोलायचं होतं. काका, तू मला पैसे उद्या सकाळपर्यंत देऊ शकशील? हो, देतो ना. ओके, सो तू 15,000 फुल देणार आहेस का पार्ट मध्ये पेमेंट करणार आहेस? फुल देतो. ओके, थँक्यू. बाय. सॉरी वन्स अगेन. हे सगळं हे 15,000 कसले? हा, ते तिला तिच्या एक्झामसाठी हवेत ना. एक्झाम साठी का सोशल मीडिया मॅनेजर साठी? हे बघ, ती लहान नाही राहिली, आता मोठी आहे. तिला तिचं कळतं काय करायचं ते. आणि तुला काय म्हणायचं आहे? मी तिला एवढेही पैसे देऊ शकत नाही. ए अनिश, अरे काय रे एवढ्या रात्री कुठे चाललास? जरा फिरायला जातो. काय झालं?
भैरवीशी भांडलास का परत? तू बोल. काय नाही, एक काम कर, इथे बस, आपण बोलूया. मूड नाही माझा, मी जरा फिरून येतो. अनिश, 2 मिनिटं थांब ना, मला पण बोलायचंय तुझ्याशी. बस बस रे, ये बस. बरं अनिश, तुझा पैशांचा प्रॉब्लेम सॉर्ट झालाय का? झाला? झाला म्हणजे होतोय हळूहळू. गुड, चांगलंय. अच्छा, म्हणून तू संयमीला पैसे देतोयस? तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये रे. महत्वाचं हे आहे की तू एवढे पैसे आणतोयस कुठून. अनिश, अरे तू काय करतोयस? आत्ता एवढा मोठा फ्रॉड झाला, त्यातनं काही शिकला नाहीस तू? हे बघ, मला जे शिकायचं होतं ना ते शिकलो. तू नको शिकवू सुगाच. फ्रॉड मध्ये फक्त माझ्या एकट्याचं नुकसान नाही झालं, तुझंही झालंय, लक्षात ठेव. हे ना, सगळ्यांनी मिळून मला ज्ञान देणं बंद करा आता. आय नो एक्झॅक्टली हाऊ टू हँडल माय मनी. माझ्याकडून एकदा ब्लंडर झालं म्हणून काय सारखं सारखं होणार नाही. तरी सुद्धा तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय. मला कळलं पाहिजे तू एवढे पैसे कुठून आणतोयस. का कळलं पाहिजे तुला? हं? बरं चल, एवढा विचारतोयस ना तर सांगतो. मी इंटरेस्टनी पैसे देतोय, चांगले रिटर्न्स मिळणारच मला. कोणाला कोणाला इंटरेस्टने पैसे देतोयस तू? हा एक माणूस. बरं, त्या माणसाचं नाव सांग. त्याची काही कंपनी आहे का? तर त्या कंपनीचे डिटेल्स दे. त्या कंपनीचं नीट व्हेरिफिकेशन कर. सगळी चौकशी केलीस का अनिश तू? केली आहे चौकशी. तो माणूस म्हणालाय मला खूप जास्त फायदा होईल. हेच तर तुला कळत नाही ना अनिश. अरे बाबा, ह्या अशा व्यवहारामध्ये ना पहिल्यांदा कायम फायदाच होतो, आणि एकदा फायदा झाला की आपण पुन्हा पैसे टाकतो. अनिश, अरे जुगारासारखं असतं रे हे. हे बघ, हे असे ब्लॅकने पैसे देणं ना साफ चूक आहे. बरं, ते पैसे कुठे वापरले जातात याबद्दल तरी काही कल्पना आहे का तुला? काय तर हसायला काय झालं? हे असे ब्लॅकनी पैसे वगैरे. हा का तू विसरलास का? तुला तुझं प्रमोशन कसं मिळालं ते? 5 लाख रुपये भरलेस तू. हेच असे रोख रक्कम, ब्लॅक मनी. हुशार, मी लहान नाही राहिलो रे, मला सगळं कळतंय. हा, आणि मला हेही कळतंय माझी माझ्या घरात व्हॅल्यू नाहीये. पण ती अशी पैशाने मिळणार आहे का? पैशानेच मिळेल. बघितलंस ना आमच्या घरी सगळेजण कसे भैरवी 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 करतात. अरे बाबांच्या तोंडी सुद्धा नुसतं भैरवीचं नाव असतं हल्ली. मुलांना काही हवं असलं ना, आमच्या भैरवी माऊकडे मागतो. अरे सोसायटी वाले सुद्धा भैरवीकडे वर्गणी मागतात, माझ्याकडे नाही येत. का? कारण ती जास्त पैसे कमवायची. हुशार, नाव द टाइम हॅज कम टू टर्न द टेबल्स. आता मी जास्त पैसे कमवणार आणि कमवून दाखवणार. अनिश, जरा शांत हो. हे बघ, हे लग्नामध्ये ना असं इगो सांभाळणं. इगो लग्नामध्ये? हुशार, हे लग्नाच्या प्रॉब्लेम्स बद्दल, या मॅरिटल प्रॉब्लेम्स बद्दल तू तरी प्लीज नको बोलूस. हा, तरी सुद्धा मी बोलणार, कारण मला तुझी काळजी वाटते आणि मी तुझा जवळचा मित्र आहे अनिश. ए, कोणी कोणाच्या जवळचं नसतं रे आजकाल. अरे आयुष्यभर माणसं एकमेकांची तोंड बघत नाहीत. बाकीच्यांचं सोड रे, आमच्या बाबांचं बघ. इतक्या वर्षात सख्या बहिणीला बघितला नाहीये त्यांनी. जवळचा माणूस. तू जवळचा होतास तरी सुद्धा गेलास ना माझ्या बाबांकडे 2 लाख रुपये मागायला. सगळं कळतंय मला, मी बघतो. थँक्यू. अनिश, अरे यार, काय झालंय काय अनिशला? माझा विश्वासच बसत नाहीये ईश्वरा. अरे मी पैसे स्वतः माझ्या डोळ्याने बघितले होते ठेवलेले. जाऊ दे, विचार करणं सोडून दे. तुला नसेल आठवत आता. आठवत असेल म्हणजे तू स्मरणशक्तीवर डाऊट घेतोय. अरे मला सगळं आठवत आहे. वर्षाने त्या लिफाफ्यामध्ये 1 लाख रुपये आणले होते. वर्षाने सगळ्यांसाठी प्रेझेंट आणली होती.
वर्षाने सर्वांसमोर वेणूने निलेमासाठी लिहिलेलं पत्र सुद्धा वाचलं होतं. सगळं आठवतंय मला. ही निलिमा कोण? हा? ही निलिमा कोण? हा हे निलिमा माझी सख्खी धाकटी बहीण. सख्खी धाकटी बहीण? हा. पण याच्या आधी कधी विषय नाही आला तुझ्याकडून? ज्यांनी त्रास दिलाय त्यांच्याबद्दल विषयच कशाला काढायचा. त्रास दिला म्हणजे काय झालं? काय काय झालं याच्यापेक्षा काय होणार आहे याच मला जास्ती टेन्शन आहे. वेणूची इच्छा होती की माझं आणि निलिमाचं नातं सुधारावं. ईश्वरा, वेणूच्या इच्छेसाठी मला आता निलिमाला शोधावं लागणार आहे. आयुष्यात जी केली नाही ते आता करावं लागणार आहे. पण असं वाटतंय तेच बरं आहे. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत गमावलेली माणसं जोडलेली बरी.